नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे, जिथे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप आणि पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या विशेष पथकाने माहूर पोलिसांसोबत संयुक्त कारवाई करत एका मोठ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला आहे। या कारवाईमुळे अवैध धंदे चालवणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। माहूर तालुक्यातून प्रतिनिधी गोपाल चव्हाण यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप आणि पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या पथकाला मौजे हडसणी येथे तास पत्त्यांचा जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संयुक्तपणे या जुगार अड्ड्यावर धाड टाकली आहे। गेल्या महिनाभरापासून माहूर तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे। बिबट्या, अस्वल आणि इतर जंगली जनावरांची दहशती असतानाही मिळालेल्या गुप्त माहितीनुसार माहूरचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ कार्यालयाच्या पथकाने आपला जीव धोक्यात घालून मोटरसायकलवरनं मौजे हडसणी गाठलेत। रात्री 12:15 सुमारास भर पावसात जनजीवन शिंदे यांच्या जनावरांच्या कोठ्यात हा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संदीप अन्य बोईनवाड, पोलीस अधीक्षक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक A.V. डाके, पोलीस कर्मचारी सोनटक्के आणि अमोल राठोड यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे। त्यांनी जुगार खेळणाऱ्या 8 जणांना रंगेहात पकडलेत। या 8ही जणांवर माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी जुगार खेळण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आणि रोख 2050 रुपये जप्त केले आहेत। 26 जुलै रोजी मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे जुगार अड्डे चालवणाऱ्यांमध्ये आणि जुगार खेळणाऱ्यांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे। ही कारवाई अवैध धंद्यांवर अंकुश लावण्यासाठी पोलिसांच्या कटबद्धतेचे प्रतीक आहे। माहूर तालुक्यातील जुगार अड्ड्यावर झालेल्या कारवाईची सविस्तर माहिती आपण बघितली आहे। पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे परिसरात सकारात्मक संदेश गेला आहे। अवैध कृत्यांवर पोलिसांची नजर नेहमीच असते, हेच यातून सिद्ध झाले आहे।